8, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 7 आणि इतर 25, 288 पैकी 288 ठिकाणचे कल किंवा निकाल हे समोर आहेत, ज्याच्यामध्ये 120 ठिकाणी ही भाजपने आता घोडदौड जी आहे ती केलेली बघायला मिळते। विदर्भात भाजपला निम्म यश मिळताना दिसतंय, कारण विदर्भामधली आकडेवारी समोर आली आहे। 100 पैकी 50 जागांवर भाजप विजयी झाली आहे किंवा आघाडीवर। या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, विदर्भाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं, कारण विदर्भ अर्थातच मुख्यमंत्री आणि भाजपचे अन्य बडे नेते यांचं होम ग्राउंड आहे। विदर्भामध्ये हे चित्र दिसल्यानंतरच्या प्रतिक्रिया काय आहेत, त्याचं विश्लेषण कसं केलं जात आहे? नक्कीच विदर्भ जो आहे तो मुख्यमंत्र्यांचा होम ग्राउंड आहे आणि सध्या तरी जे काही निकाल किंवा कल समोर आलेले आहे, होम ग्राउंडवर मुख्यमंत्र्यांनी एक चांगला आणि दमदार परफॉर्मन्स दिल्याचं दिसून येत आहे। जवळपास विदर्भामध्ये आज 100 ठिकाणचे निकाल, 100 नगर परिषद आणि नगरपंचायतीचे निकाल येत आहेत आणि त्यापैकी आतापर्यंतच्या माहितीप्रमाणे भाजपनं 50 ठिकाणी आपले नगराध्यक्ष एकतर निवडून आणले किंवा निवडून आणण्याच्या उंबरठ्यावर आहे। त्यामुळे भाजपला विदर्भातील 100 जागांपैकी निम्म्या म्हणजे 50 जागा मिळत आहे आणि राज्यामध्ये जो भाजपचा जो यश आहे, 120 ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समोर आहे, त्याच्यामधून एक मोठा चंक जो आहे 50 जागांचा, 50 नगराध्यक्षांचा, तो विदर्भातून जात आहे। त्यामुळे नक्कीच भाजपचे जे सगळे बडे नेते, मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील, त्यांच्या होम ग्राउंडवर भाजप एक चांगला परफॉर्मन्स करताना पाहायला मिळत आहे। मात्र तुलनेने हा जो संपूर्ण यश भाजपला मिळालेला आहे तो पूर्व विदर्भामध्ये जास्त प्रमाणात मिळालेला आहे। मात्र पश्चिम विदर्भामध्ये कुठेतरी भाजपची काही अंशी जी आहे ती पिछेहाट झाली आहे किंवा काही ठिकाणी इतर पक्षांनी विजय मिळवलेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे पूर्व विदर्भातील जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी भाजपला लक्षणीय यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांनी विदर्भामध्ये खूप जोर लावला होता, अनेक सभा घेतल्या होत्या, मात्र सध्या तरी त्यांचे फक्त 8च ठिकाणी नगराध्यक्ष जे ते जिंकून येताना दिसतात। अजितदादा यांचे पक्षाचे फक्त 4 ठिकाणी नगराध्यक्ष जिंकून येताना दिसत आहे। त्यामुळे महायुतीमध्ये भाजपच मोठा भाऊ इथे दिसत आहे। मात्र काँग्रेसने 25 ठिकाणी आपले नगराध्यक्ष निवडून आणण्यामध्ये यश मिळवलेला किंवा त्यांची आघाडी जी आहे ती कायम आहे। आज सकाळीच विजय वडेट्टीवार बोलले होते की विदर्भामधून काँग्रेसला एक चांगला यश मिळेल, मात्र त्यांनी 35 नगराध्यक्ष पदांपर्यंत दावा केला होता। मात्र सध्या तरी 25 ठिकाणी काँग्रेसला विदर्भामध्ये यश मिळताना दिसतंय। त्यामुळे विधानसभेच्या तुलनेमध्ये काँग्रेसने काहीशी स्थिती आपली विदर्भामध्ये सुधारवली आहे असं सध्याचं चित्र आहे। मात्र भाजपला लक्षणीय यश मिळतोय हे सध्या तरी आपल्याला मान्य करावं लागेल। खरं रजत, त्याच्यामुळे भाजपने निम्म यश, जसं आपण म्हणतोय 100 पैकी 50 जागी जवळपास आघाडी किंवा विजय मिळवलेला आहे आणि तुलनेने इतर पक्षांना मात्र फार काही तशी कामगिरी करता आली नाही। धन्यवाद रजत, या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल, जागांच्या या सगळ्या तपशिलाबद्दल। तेव्हा ही होती विदर्भामधली स्थिती, कारण ज्या पद्धतीने आपण बघितलं 100 पैकी 50 जागी ही काँग्रेसची आघाडी किंवा काँग्रेसला विजय, मोठं यश एक म्हणावं लागेल भाजपला किंबहुना, आणि काँग्रेसने 25 जागी विजय मिळवलाय, तर शिवसेना 8, राष्ट्रवादी 4 अशी स्थिती आहे। पण भाजपने निम्म यश म्हणजे 50% या ठिकाणी त्यांनी परफॉर्मन्स दिलेला आहे। 50% विक्ट्री त्यांना मिळालेली आहे। 100 पैकी 50 जागी एकतर आघाडी आहे किंवा त्यांना विजय मिळवलाय। आणि हा जो 120चा आकडा आहे ओव्हरऑल महाराष्ट्राचा, त्यामध्ये 50 जागा या फक्त एकट्या विदर्भातून आलेल्या आहेत, ती सुद्धा गोष्ट अधोरेखित करावी लागेल। आणि उरलेल्या जवळपास 70 जागा या उर्वरित महाराष्ट्रातनं आहेत। भाजपच सर्वात मोठा पक्ष नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये म्हणून अस्तित्वात आलेला आहे। 34 पैकी 32 जिल्ह्यामध्ये हे भाजपचे नगराध्यक्ष झालेले आहेत। कोणी